सर्वात महत्त्वाचं, नवीन मशीन 2000ची घ्या नाही तर 15,000ची घ्या. मशीनला दोरा अटकण्याचे 2 कारण आहे. उलटं चाक फिरलं तर दोरा अटकतो, असं उलटं नाही फिरू द्यायचं. ते आपल्याचकडे फिरलं पाहिजे. ते तर जमेल तुम्हाला प्रॅक्टिसनुसार, पण हा सुईचा दोरा मोकळा सोडायचा नाही. हे पहा, हे जे दोघे दोरे आहेत ते कसे धरायचे पाहून घ्या. आता तुम्हाला डबे लावायचं माहिती झालं, दोरा वळायचं माहिती झालं. आता काय करायचं, पायडलवरून पाय काढून घ्यायचे, हाताने चाक फिरवायचं. एकदा सुई खाली जाऊन वरती आली का डबेचा दोरा वरती येतो. एकच जा, दुसऱ्यांदा जायला नको. हे बघ, दाब्या खालून हे दोघी दोरे पाठीमागे काढायची. इथवर सगळं जमेल तुम्हाला. हे काय अवघड नाही. हे बघ, केलं. तुमचा कानमंत्र आता लक्षात घ्या, म्हणजे परत परत तुम्हाला अडचण राहणार नाही. आपण कपडा लावला ना, हे जे दोघी दोरे मागे काढले, आता इथं बारीक लक्ष द्या. डबीचा आणि सुईचा, हिरवा आणि हा जो व्हाईट कलरचा दोरा आहे तो असे दोघे दोरे पक्के हातात धरून ठेवायचे. 2 टाके कपड्यात पडले का नंतर तुम्ही किती जोरात तंगाडा. तुमचा कानमंत्र काय आहे, हा दोरा मोकळा सोडायचा नाही. आजपासून महिना 15 दिवशी दोघे दोरे असे पक्के धरायचे. 2 टाके कपड्यात पडले तर मग किती बी जोरात चालले, मग काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. हे फार महत्वाचं आहे. अलग लक्षात. कोणी झोपेत विचारलं तरी सांगायचं, भाऊ दोरा धरल्याशिवाय मशीन चालवायची नाही. खाली बी अगदी पाणीदार शिलाई आहे, वरती बी एकदम हे बा. लक्षात काय ठेवायचं, कधीही दोरा लागला ना तर इथं न तोडता थोडासा लांब तोडायचा, म्हणजे दोघे दोरे असे मागे धरता यायला पाहिजे. परत एकदा लक्ष द्या. आता महत्वाचं, हे छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या आहे. टेलर जर पाशाल तर बारीक बारीक सुद्धा गोष्टींवर लक्ष ठेवतो. हे बघ, हे दोघे दोरे मागे काढले ना, हे असे पक्के धरायचे. 2 तास पडले ना मग सोडून दे. राहील लक्षात. हे बघ, याला रिवर्स पण, याला इथं असं बटन खाली दाबलं का रिवर्स करू दे, बंद करू.